मंडळी, गावचे बनाटचव या चॅनलमध्ये स्वागत. तर आपल्याकडं पाऊस झाला होता सुरुवातीला, त्यामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी रोपं खराब झाले. त्यामुळं दिवाळीच्या वेळेस लोकांनी या मका लावल्यात, हिवाळी मका लावल्यात आहे. तर आपण त्या हिवाळी मकांचे आपण कणसं खुडून घेऊ आणि 2 प्रकारचे आपण ते दाखवू. कणसं भाजून दाखवू आणि उकडून दाखवू. मंडळी, अशा प्रकारे आपण बिट्ट्या खुडून घेतल्या आणि त्या बिट्ट्यानं आता आपण सोलून घेऊ आणि काही बिट्ट्या उकडून घेऊ. मंडळी, आपण हे कणसं भाजून घेतोय. हे पहिला कणीस भाजून घेतोय आपण. 2 प्रकारचे कणसं भाजून ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारे कणसं आणि मॉलमध्ये 50-50 रुपये घेते, जास्त घेते शहरात. आणि ते फक्त धूर असतो, नुसते का लाल करू देते. इथं बाबा व्यवस्थित असे पारंपरिक पद्धतीने भाजून घ्यायचे कणसं जाळावरती. हे बघा, फटाकडे वाजताय म्हणजे कणीस तयार झाले चांगलं. आणि आता आपण दुसरं कणीस आता परत भाजून घेऊया. हे बघा, दुसरं कणीस भाजून घ्यायचं आता आपण. ग्रामीण भागात जर आला तर जरूर असं आपल्या ग्रामीण भागात रोज जर मिळणार आहे खाण्यासाठी, त्याचा जरूर लाभ घ्या. कणसं आपण आता हे कणसं मकाचे कणसं भाजून घेतले. पुढच्या वेळेस आपण गव्हाच्या ओंब्यासुद्धा भाजणार आहे. आम्ही उळ्याची रेसिपी दाखवली. हे बघा, असं व्यवस्थित जाळ करायचं आहे. तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता, पण गॅस जो लाकडाचा जो जाळा असतो त्याचा वेगळाच आनंद असतो. तुम्ही साध्या गॅसवरच्या भाकरी खा आणि या लाकडावरच्या भाकरी खा, किती फरक पडतो त्याच्या खाण्यामध्ये. भाजी पोळी कुठली बी याला एक धुरकट स्वाद असतो. मंडळी, कुठं कोणाच्या घरी जा, कुठले भाजीपाला काही देतात, तर शहरात कोणी कोणाला काही देत नाही, कोणी कोणाला ओळख देत नाही. आणि ग्रामीण भागात आलं 1-1 किलोमीटर पायीच असतं मंडळी. हे बघा, आता दुसरं कणीस भाजलेलं आहे आपलं. तुम्हाला ते कणीस मी खाऊन दाखवतो आता कसं लागतं खायला. आणि तुला हे बघ, फटफट आवाज येतो म्हणजे कणीस तयार झाले आपल्या खाण्यासाठी, असं समजून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित भाजून घ्यायचं कणीस. हे बघा, कणीस फटफट वाजतं एकदम. कणीस थोडं बाजूला ठेवू आणि थंड पडू देऊ, नंतर ते कणीस खाऊ आपण. आता मीठ टाकतोय मी. मीठ टाकून खायचं शक्यतो मंडळी, कारण भाजलेल्या कणसं मसाले बिसाले जर टाकले ती जळायची शक्यता असते. हे बघा, असं मीठ लावून खायचं व्यवस्थित. एकदम टेस्ट लागते, एकदम भारी स्वाद येतो. मी तुम्हाला खाऊन दाखवतो. मंडळी, मीठ लावून व्यवस्थित असं कणीस खाण्यासाठी लागतं आहे. हे आमच्या रेसिपीत तुम्ही जरूर तयार करून बघा. आता आपण दुसरं आहे हे उकडून चुल्यावर ठेवून उकडून घेऊन दाखवतो आहे ते तुम्हाला. आपल्याला जाळ लावले आपण चांगल्यापैकी आणि ते दाखवतो आता तुम्हाला. हे बघा, आता आपण दुसऱ्या पद्धतीने कणसं आता उकडत घालूया. एक 3 कणसं आता उकडून घेऊया आपण. पाणी जास्त टाकून झाकून घ्यायचं आहे. पाणी चांगलं जाळ चांगलं लावायचं आहे, त्याच्यावर झाकण ठेवूया आता आपण.
हे बघा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, करून झाकण ठेवूया तव्याचं. जाळ चांगला खळखळ उकळून घ्यायचं. हे बघा 20 मिनटं असं आपण चांगलं मध्यम आकाराच्या जाळावर, चांगल्या मोठ्या जाळावर आपण ते शिजवून घेतलं आहे, उकडून घेतलं आहे पाणी, गरम पाण्यामध्ये. आता आपण ते चेक करून बघू ते झालं आहे काय. बघा चांगलं ते उकळलं आहे म्हणजे ते झालं आहे. हे बघा अशी सुरी त्याला टोचून पाहायची, कणीसवर आलं म्हणजे ते शिजलं आहे, हे तयार झालं आहे. हे बघा, हे बघा हे बघा कणीस शिजलं आहे आपलं. हे बघा दाणे तापतं. हे बघा त्या चाकू, हे बघा चाकू टोचून पाहिजे म्हणजे कणीस शिजलं आहे आपलं. हे बघा हे कंच शक्यतो गरम गरमच खाय तरच खाण्यात मजा आहे. हे बघा दुसरं कणीस आपलं तयार झालेलं आहे. तिसरं आहे ते राहू देऊ. हे कणीस दाबतं आहे. बघा हे बघा आता काय करायचं, याला एक लिंबू घ्यायचं, हे बघा अर्धा लिंबू कापून घेतला आपण. हे बघा थोडंसं मीठ घ्यायचं, मीठ मिरची थोडा चाट मसाला घ्यायचा. हे बघा चाट मसाला घेतला थोडासा. चाट मसाला स्वाद एकदम जबरदस्त येतो. लाल मिरची घ्यायची. ही बघा सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे. हे बघा लाल मिरची, चाट मसाला, मीठ, लाल तिखट म्हणजे. हे बघा हे कंचावर असं निंबू पिळून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा एकदम सुरेख लागतं खाण्यासाठी. याच्यावर तेल बिल कसला वापर करायचा नाही आणि गरम गरम खाण्याचाच मजा आहे मंडळी. हे बघा, हे बघा असं लावून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने. हे बघा बघा असं लावून घ्यायचं व्यवस्थित. निंबूच टाकायचं, तेल बिल टाकायचं नाही, कारण तेलाने सगळं तेलकट होईल आणि ते मिश्रण व्यवस्थित लागलं जाणार नाही. हे बघा, हे बघा मसाला व्यवस्थित त्याला कोट होऊ द्यायची, नंतर खायचे. हे बघा आपण त्याला जे मसाले लावून घेतले होते ओला असल्यामुळे ते मसाले व्यवस्थित लटकले. आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो की कसं लागतं खायला. अतिशय सुरेख लागते खाण्यासाठी. तुम्ही कसं तिखट खाते त्या हिशोबाने मिरची टाका. आणि मी मीडियम तिखट खातो त्याच्यामुळं मीडियम मिरची टाकली. आंबट तिखट असं कसं लागतं खायला. नाही बघा अतिशय बनणार. निंबू, चाट मसाला आणि मिरची, मीठ ह्याच्यामुळं खायला एकदम भारी लागतं आहे. अशा गावरान मेवाचा जरूर आनंद घ्या. खेड्यावर या,
आणि जवळजवळ फुकटात एकंदर खेड्या मिळत्या. आपली शेतीवाडी असेल किंवा नातेवाईक जर कोणी असेल शहरातल्यांचे खेड्यामध्ये त्यांच्याकडे जा, एक दिवस राहा आणि गावरान मेव्याचा आनंद लुटा. आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.